नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहण कधी सुरू होणार आहे, ग्रहणाचा पुण्यकाळ काय, ग्रहण काळामध्ये कुठल्या नियमांचं पालन करावं, ग्रहण काळामध्ये कुठल्या उपासना कराव्या, देवपूजा केली तर चालते का, हा दिवस कसा साजरा करावा आणि ग्रहणाचे आपल्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण कुठली काळजी घ्यावी, वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलं, गर्भवती महिला यांनी कुठली काळजी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ग्रहण कधीपासून सुरू होतं आहे, ते कधीपर्यंत संपतं आहे आणि या पर्वामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. तर आता होळी आणि ग्रहण याचा काही संबंध नाही, कारण होळी ही 2 तारखेला आहे सोमवारी आणि ग्रहण 3 तारखेला धुलिवंदनच्या दिवशी आहे. त्याच्यामुळे आपण होळी ही 2 तारखेला साजरी करायची आहे. बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की होळी 2 तारखेला करायची, मग ग्रहण आहे का? तर 2 तारखेला ग्रहण नाही आहे. ग्रहण हे 3 तारखेला सूर्योदयापासून सुरू होतं आहे. ही 2 तारखेला करणार आहोत आणि ग्रहण हे 3 तारखेला सुरू होतं आहे. तर होळीसाठी आपल्याला पौर्णिमा प्रारंभ होतो आहे. हा 5:56 पौर्णिमा सुरू होते आहे संध्याकाळी. त्याच्यामुळे 5:56 नंतर आपण कधीही होळी प्रज्वलित करू शकतो. ग्रहणाचे वेध हे सकाळी सुरू होत आहेत, म्हणजे सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 6:48 या वेळेपर्यंत ग्रहणाचे वेध आणि मोक्ष आहे. तर त्यामुळे आपल्याला ज्या नियमांचं पालन करायचं आहे ते सकाळी 11 पासून ते संध्याकाळी 6:48 या वेळेपर्यंत करायचं आहे. आता आपण जेवण हे सकाळी 11च्या आधीच आवरून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण शक्यतो जेवण करू नये. पण आता जर काही आजारी व्यक्ती असतील, लहान मुलं असतील किंवा प्रेग्नेंट महिला असतील तर त्यांना अशा व्यक्तींना एवढा वेळ उपाशी राहणं शक्य नसेल किंवा तुम्हाला कुठली औषधं चालू असतील तर तुम्ही मध्ये खाऊ शकता. पण ज्या व्यक्ती व्यवस्थित आहेत, त्यांना कुठलाही त्रास नाही, तर त्या व्यक्तींनी सकाळी 11च्या आधी जेवण करून घ्यावं आणि 11 पासून ते 6:48 या वेळेपर्यंत जेवण करू नये. तुम्ही मध्ये पाणी पिऊ शकता किंवा टॉयलेट बाथरूमला जाऊ शकता. या क्रिया आपण कराव्या. फक्त या काळामध्ये जेवण करू नये किंवा काही खाऊ पिऊ नये आणि शक्य झालं तर या काळामध्ये घराच्या बाहेर पडू नये आणि उघड्या डोळ्याने आपल्याला ग्रहण बघायचं नाही आहे. मग त्या कोणी का व्यक्ती असे ना, पण असंच उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नये. प्रेग्नेंट महिला आहेत किंवा लहान मुलं आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे, संध्याकाळी सूर्यास्त व्हायला लागला म्हणजे अगदी 5:30 नंतर ते 6:48 म्हणजे 5:30 ते 6:48 हा काळामध्ये आपण जेवण करू नये किंवा शक्य झालं तर पाणी पिऊ नये आणि टॉयलेट बाथरूमला जाणं अशा काही क्रिया आपण या काळामध्ये करू नयेत. तरी किमान हा कालावधी तरी प्रेग्नंट महिलांनी पालन करावं. या काळामध्ये आपण काही खाणार नाही, काही पिणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपलं जेवण किंवा नाश्ता वगैरे ह्या सर्व गोष्टी या थोड्याशा लवकर आवरून घ्यायचेत. म्हणजे 5-5:30 नंतर ते 6:48 हा काही खूप कालावधी नाही आहे. एवढ्या कालावधी पुरतं तरी किमान प्रत्येकाने खाण्यापिण्याबाबतचे नियम हे आपल्याला पाळायचे आहेत. प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी शक्यतो या दिवशी संपूर्ण दिवस घरातच राहावं, शक्यतो बाहेर पडू नये. या दिवशी असं म्हणतात की काही कापू नये, चिरू नये किंवा कपडे धुणे, काही लाटणे या गोष्टी प्रेग्नेंट महिलांनी याचं पालन करावं. तर या दिवशी प्रेग्नेंट महिलांनी दिवसभरामध्ये दुपारी झोपलं तरी चालेल. खाण्याबद्दलचे नियम मी आपल्याला सांगितले की 5च्या आधी आपल्याला जे काही खायचं आहे ते आपण खाऊन घ्यायचं आहे आणि शक्यतो जर काही त्रास होत असेल, काही तुमच्या औषधं असतील तर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल. पण जर शक्य असेल तर आपण 5-5:30 नंतर ते 6:48 या वेळेमध्ये काही खाऊ पिऊ नये आणि जर शक्य नाही झालं तर तुम्ही ते खाऊही शकता. तर आता या काळामध्ये प्रेग्नेंट महिला किंवा व्यक्तींनी काय करावं, तर या काळामध्ये तुम्ही देवपूजा करू शकता किंवा जप करू शकता, दानधर्म करू शकता, आंघोळ करू शकता. या गोष्टी तुम्ही करू शकता आणि जेव्हा ग्रहण संपतं म्हणजे 6:48 त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला आंघोळ करायची असते आणि मग आपण जेवण वगैरे करू शकतो, चहा कॉफी अशा गोष्टी घेऊ शकतो. तर आता ग्रहण काळामध्ये जेव्हा ग्रहण सुरू होणार आहे तर त्याच्या आधीच आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. तर ग्रहण सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये जे पाणी असेल, दूध असेल, तेल असेल, तूप असेल किंवा इतर काही अन्नपदार्थ बनवलेले आहेत आणि ते शिल्लक आहेत, तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला एक तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे.
आणि मग आपण ग्रहण संपल्यावर हे तुळशीचं पान काढून निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा तुमच्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकलं तरी चालेल. पण अशा पद्धतीने आपण आपल्या घरातील दही, दूध, तूप, मध, पाणी या गोष्टींमध्ये, तेल या गोष्टींमध्ये एक एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. आता या दिवशी पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही आधीच तुळशीपत्र तोडून ठेवा आणि ग्रहण सुरू होण्याआधीच आपल्याला हे तुळशीपत्र या सर्व वस्तूंमध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रहण हे वाईट नाही आहे, घाबरून न जाता आपल्याला थोड्याशा नियमांचं पालन करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा वेळ आपल्याला जप करायचा आहे. या काळामध्ये जर आपण जप केले किंवा काही दानधर्म केला, होम हवन केलं तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं. मग आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, हे चंद्रग्रहण आहे तर कुठल्याही देवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला गुरूंकडून एखादा मंत्र मिळाला असेल तर तो तुम्ही सिद्ध करू शकता, कारण या काळामध्ये मंत्र सिद्ध केले जातात. आणि हे चंद्रग्रहण आहे तर चंद्रदेवांचा मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. ही सेवा आपल्याला जेवढा वेळ करता येईल तेवढा वेळ करण्याचा प्रयत्न करा, पण सेवा नक्की करा, कारण ग्रहण हे वाईट नाही आहे. तर या काळामध्ये सुद्धा आपण काही चांगल्या गोष्टी या करू शकतो. फक्त आपल्याला प्रेग्नेंट महिला किंवा लहान मुलं, आजारी व्यक्ती असतील यांनी थोडीशी काळजी घेऊन राहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ग्रहणाचे हे नियम पाळायचे आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ग्रहण या दिवशी काय करायचं, कुठल्या नियमांचं पालन करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.